सर तुम्ही आंदोलनाला भेट दिली आहे, काय सांगाल? महाराष्ट्रामधल्या आदिवासींना एकत्र करण्याची प्रक्रिया ही सुरुवात झालेली आहे. 2 बैठका झालेल्या आहेत. तिसरी बैठक लवकरच होणार आहे. 8-10 दिवसामध्ये बैठक होईल आणि विदर्भापासून ते कोकण आणि अमरावतीपासून ते कोल्हापूर या परिसरातला असणारा जो आदिवासी आहे, हा सगळा आदिवासी एकत्र येऊन आम्ही एकत्र ह्यापुढे राहणार आणि निवडणुका लढवणार असं तो घोषणा करणार आहे. वंचित बहुजन आघाडी बरोबर तो निवडणुका लढवणार आहे. त्याच्यामुळे असणारं जे आदिवासींचं डिवाइड करून जे राजकारण चाललं होतं ते ह्यावेळेस होणार नाही. टीपी एरिया आणि ओटीपी एरिया हे इथले सगळे आदिवासी एकत्र येऊन आता इलेक्शन लढणार आहेत आणि सामाजिक लढाही उभा करणार आहेत असा त्यांचा मानस आहे. आणि त्या आणि ते मानस उभं करण्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचा फार मोठा वाटा आहे, एवढं मी त्या ठिकाणी नमूद करतो. बाळासाहेब, एसटी कामगारात देखील आंदोलन सुरू आहे. दुसरा दिवस आहे. अनेक प्रवाशांचे हाल होत आहे. काही विद्यार्थ्यांच्या आज आरोग्य विभागाची परीक्षा आहे, त्यांना परीक्षेला जाता नाही, तर काहींना वेळेवरती ऑफिसला देखील जाता नाही. असे या मागच्या वेळेस ज्यांना झालं होतं त्यावेळेस त्यांच्या पुढे आम्ही तोडगा मांडला होता की काय तुम्ही मागितलं पाहिजे. पण एसटी कामगारांना तो तोडगाच मान्य नाही. शिवशाही ह्या ज्या बसेस होत्या, मी त्यांना असं म्हटलं होतं हिम्मत दाखवा की शिवशाही ह्या ज्या बसेस उद्धव ठाकरेच्या कालावधीमध्ये चालविण्यासाठी गेल्या होत्या त्यावेळेस डिझेल जे आहे हे 56 रुपये आणि त्याच्या वरती झालं तर एसटी महामंडळ भरेल असा जो करारनामा झाला. मी म्हटलं त्याच्या विरोधात तुम्ही असणारा आवाज उठवा. म्हणजे आज ज्या शिवशाही बसेस आहेत डिझेल आहे 90 रुपये, मालक फक्त 56 भरतो, उरलेलं एसटी महामंडळ भरते. त्याचं बजेट किती आहे ते सांगा. आणि तिकीट जो आहे तो पूर्ण दर त्या मालकाला भेटतोय. कामगार आपल्या अधिकारासाठी एसटी महामंडळामध्ये चाललेलं करप्शन हे जर बाहेर काढत नसतील तर त्यांच्याच नोकऱ्यांवरती असताना गदा येणार. आजही माझी त्यांना ऑफर आहे की आम्ही सांगितलेलं चूक असेल तर म्हणा चूक आहे, आम्ही सांगितलेलं बरोबर असेल तर आंदोलन करताय, तुम्ही आरोप करा की हे तुम्ही करताय की न करताय. हा तुमचा एग्रीमेंट शिवशाही बसच्या मालकाबरोबर आहे की नाही आहे हे सांगा ना. बाळासाहेब, मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे आंदोलनकर्त्यांची, मुख्यमंत्र्यांना काही सांगणार आहे? मुख्यमंत्र्यांना आपण काय सांगणार आहोत? कामगार नेते सांगण्यात सक्षम आहेत ते सांगतील. थँक्यू. चळवळीतील एक बडे नेते आहे ऍडव्होकेट जे वाकरे आहे ते कुठेतरी शरद पवारांसोबत जात आहेत, तुतारी उठण्याच्या तयारीत आहे. कोण? वक्रे मी पहिल्यांदाच नाव ऐकतो. थँक्यू व्हेरी मच. जनगणने संदर्भात संघाने आपलं मत मांडले, याचा जनगणना पण रागीदार होऊ नये असं बोललेलं आहे. मी असं म्हणेन की RSS सारखं खोटारडं संघटन दुसरं कुठलंच नाही आहे. BJP सारखे त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये ॲफिडेव्हिट दिलेला आहे की आम्ही जात गणना करू शकत नाही, करणार नाही आणि होणारही नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि आता जसं झारखंड, हरियाणा आणि महाराष्ट्राच्या निवडणुका आल्या तसं आता ओबीसीना भुलवण्यासाठी आम्ही जातगणना करण्यासाठी तयार आहोत, ते राजकारणासाठी वापरू नका, अमुक याच्यासाठी वापरू नका, हा जो पालुपत लावलेला आहे त्या खोटारड्या संघटनेने अजिबात बोलू नये. मोहन भागवत यांना असं आवाहन करतोय की तुम्ही तुमच्या पक्षाने दिलेलं ॲफिडेव्हिट हे मागे घेतलंय का हे पहिल्यांदा खुलासा करा.